मला आश्चर्य वाटतं एवढंच सांगतो. आज महामहिम राष्ट्रपती पदाची निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीला शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आम्हाला निर्देश दिले होते सगळ्यांना. अर्थात आमच्या खासदारांची बैठक झाली होती आणि मुर्मूंना मतदान करा असं सांगितलं. सगळ्या खासदारांनी येऊन साहेबांच्या आदेशाचं पालन केलं आहे आणि मतदान केलं आहे. आता त्याच्यानंतर पुन्हा काहीतरी पुढ्या सोडल्या जातात. आता कोणीतरी म्हणाले एवढे गेले तेवढे गे, आकडे त्यांची बैठक झाली. मला कल्पना नाही ह्या सगळ्या गोष्टींची, पण असं कोणीतरी बैठक घेते आणि आकडे सांगितले जातात, तेव्हा माझी विनंती एकच राहील की नुसते आकडे सांगून का महाराष्ट्राला कळू दे ना कोण चौदा आहेत ते. एक गोष्ट अशी आहे की मी मीटिंगला जाण्यापूर्वी सुद्धा आपल्याला सांगितलेलं होतं की आमच्या रोज मीटिंग होतात, कारण आमच्याकडे लोकशाहीची प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे शिंदेसाहेब आमच्याशी नेहमी चर्चा करत असतात. तशीच चर्चा आज सुद्धा झाली आणि त्याच्यामुळे अशा ज्या काही बातम्या येतात त्याच्यामध्ये फारसं तथ्य काही नाही. कारण मी अधिकृत तुम्हाला सांगतो की आमच्या नेहमी मीटिंग होत असतात आणि ह्या मीटिंग पक्षाच्या मीटिंग असतात. त्याच्यामुळे त्याच्यामधल्या ज्या गोष्टी आहेत तिथं कोणाला यायला अलाउड नसतं आणि काय घडलंय सांगायला अलाउड नसतं. आमची चर्चा होते ही पक्ष बांधणीच्या संदर्भात चर्चा नेहमी चालू असते. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी कुठली विकास कामं करायची ह्याच्या संदर्भात चर्चा चालू होते. तशीच चर्चा आज सुद्धा झाली. बातमी दिल्लीतून आहे. संजय राऊत यांच्याकडे सुद्धा आता शिवसेना खासदारांची बैठक सुरू असल्याचं कळतं. या बैठकीला विनायक राऊत, राजन विचारे, प्रियंका चतुर्वेदी पोहोचलेले आहेत. शिंदे गटातील खासदारांच्या विरोधक आता रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक घेत आहेत आणि या बैठकीला जी संख्या आहे त्यावरून लक्षात येतंय की खासदारांच्या मध्ये सुद्धा आता उभी फूट पडली आहे. शिवसेनेचे जे खासदार आहेत त्यातले राज्यसभेचे हे 2 खासदार आहेत. चतुर्वेदी आणि संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार आहेत, तर राजन विचारे आणि विनायक राऊत हे लोकसभेचे खासदार आहेत. तर केवळ 2 खासदार आता लोकसभेचे तिथं पोहोचलेले आहेत. एका बाजूला एकनाथ शिंदे यांच्यासोबत 12 खासदारांनी उपस्थिती लावली बैठकीला अशी माहिती समोर आल्यानंतर आता डॅमेज कंट्रोलसाठी संजय राऊत मैदानात उतरलेत. तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिलाय. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी आता विराजमान झालेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाला आव्हान दिल्याचं सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानं शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. शिवसेना मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड शिवसेना पक्षप्रमुख पदाला मात्र हात लावला गेलेला नाहीये. आमदार दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आलेली आहे. नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड, उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नाहटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आधी सरकार खालसा झालं, त्यानंतर खासदारांची बैठक आणि आता पक्ष संघटनेवर सुद्धा दावा एक प्रकारे केलेला आहे आणि पक्ष प्रमुख पद सोडलं तर बाकी सगळी पदं नवी कार्यकारिणी त्या पदासह एकनाथ शिंदेंनी आज जाहीर केली. आपण एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून ही नवी कार्यकारिणी नेमकी कशी आहे. बघा, दीपक केसरकर नवे प्रवक्ते असतील, रामदास कदम शिवसेनेचे नेते असतील, आनंदराव अडसूळ यांना सुद्धा नेतेपद देण्यात आलेलं आहे. तर यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे यांना उपनेतेपद देण्यात आले. तानाजी सावंत, विजय नाहटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांना उपनेतेपद देण्यात आले. एकनाथ शिंदेंना शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त केली असली तरी शिंदेंना तसा अधिकार आहे का, हा प्रश्न निर्माण झालाय. न्यूज 18 लोकमतचे काही सवाल आहेत. राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करण्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांना आहे का? शिवसेना मुख्य नेतेपद पक्षाच्या घटनेनुसार आहे का? नवीन कार्यकारिणी जाहीर करण्याचा एकनाथ शिंदेंना अधिकार आहे का? शिवसेनेच्या घटनेत नेमक्या काय तरतुदी आहेत?
शिवसेनेचे कट्टर समर्थक असणाऱ्या रामदास कदम यांनी आज पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिलाय. रामदास कदमांनी आपण पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा देत असल्याचं पत्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पाठवलं. यात रामदास कदमांनी बाळासाहेबांच्या विचारांशी तुम्ही प्रतारणा केल्याचं उद्धव ठाकरेंना म्हटलंय. त्याचप्रमाणे रामदास कदमांनी राजीनामा देण्यामागील कारणंही पत्रात सांगितली आहेत. दरम्यान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी माझी शिवसेना नेतेपदी नियुक्ती केली होती, मात्र शिवसेना प्रमुखांचं निधन झाल्यानंतर नेतेपदाला कुठलीही किंमत राहिली नाही हे मला पाहायला मिळालं, असं म्हणत रामदास कदम यांनी आपल्या पत्राचा सुरुवातीलाच नाराजी व्यक्त केली आहे. कसं आहे की मला रामदासबाईंशी बोलायला लागेल, कारण त्यांनी अजून मला ऑथराईज केलेलं नाही प्रवक्ता म्हणून. मी शिंदे गटाचा प्रवक्ता आहे. शिंदे गटाचा म्हणण्यापेक्षा शिवसेनेचा प्रवक्ता आहे, ज्याचं नेतृत्व शिंदेसाहेब करतायत आणि त्याच्यामुळे त्यांच्या वतीने मी बोलू शकेन. रामदासबाई आमचे कोकणाचे नेते आहेत, त्यांची हकलपट्टी कोण करू शकत नाही. तो स्वाभिमानी असतो कोकणचा मनुष्य. त्यांनी निश्चितपणे राजीनामा दिलेला असणार याची मला खात्री आहे. शिवसेना नेता विनायक राऊत माझ्यासोबत आहेत. थेट त्यांची चर्चा करूया. सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमध्ये. रामदास कदमांनी आज म्हटलं आहे की मी शिवसेनेचं नेतेपद सोडलेलं आहे, माझं ऐकलं जात नव्हतं. बरं झालं, परस्पर इडापिडा टळलेली आहे. मागच्या 2 वर्षापासून शिवसेनेशी पूर्णपणे संपर्क त्यांनी सोडला होता. राष्ट्रीय कार्यकारिणीला सुद्धा रामदास कदम यांना आमंत्रित केलं होतं, पण त्यावेळेला सुद्धा ते आले नव्हते. 1 महिन्यापूर्वी पुन्हा उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांना निरोप पाठवला होता येऊन भेटा म्हणून, ते आले नाही. आणि आत्ता इतरांची कुठे शरणागती पत्करत असताना केवळ आणि केवळ काहीतरी कोणतं खापर फोडायचं उद्धव साहेबांवर म्हणून हा रचलेला कुभांड आहे. आम्ही त्यांना किंमत देत नाही. कानावर तर सगळीच माहिती आहे, अगदी मिनिट टू मिनिट आम्हाला सगळी माहिती मिळते. अगदी जेवणातले पदार्थ कोणते असतात त्याचे फोटोसुद्धा ते पाठवतात आम्हाला जेवत असताना. पण दुर्दैवाची घटना अशी आहे की बऱ्याच खासदारांवर केंद्र सरकारच्या माध्यमातून किंवा केंद्रीय एजन्सीच्या माध्यमातून दबाव टाकले जातात. त्यांना कैचित पकडलं जाते, कोणत्या तरी इन्क्वायऱ्या बसवण्याची धमकी दिली जाते, नाहीतर तुम्हाला तुरुंगात पाठवू अशी धमकी दिली जाते. दबाव तंत्राचा वापर करून ज्या पद्धतीने खासदारांना फोडण्याचा प्रयत्न केला जातोय ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. भावना गवळींना मागच्या 2 वर्षापासून ईडीच्या कचाट्यामध्ये ज्या पद्धतीने पकडलं गेलेलं आहे, काही नसताना वेगवेगळ्या फक्त ससेमिरा लावायचा, त्यांच्या इतर मंडळींना तुरुंगात टाकायचं, त्यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे भावना गवळी हवालदिल झाल्या होत्या. परंतु त्यांना गेल्या आत्ता मात्र असं ऐकिवात येतं आहे की भावना गवळींच्या सगळ्या ईडीच्या चौकशा बंद होऊन क्लीन चिट मिळते. खरं खोटं मला माहिती नाही, पण एक मात्र नक्की, आज आल्या होत्या का संसद पक्षाच्या कार्यालयात? नाही, कार्यालयात आल्या नव्हत्या, पण आम्ही सर्वांनाच व्हीप बजावलेला आहे. परंतु एक मात्र नक्की की ज्यांच्यावर ईडीची कारवाई चालू होती ते सर्वजण दिल्लीला शरण गेल्यानंतर ईडीच्या डायरेक्टरना सांगितलं गेलं की इनका फाईल बंद करो. नवी दिल्ली जर्नलिस्ट शिव तिवारीसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. राष्ट्रपती पदासाठी आज मतदान पार पडलं. लोकसभेतील खासदार आणि राज्यातील आमदारांनी निवडणुकीसाठी मतदान केलं. एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यात या पदासाठी मुख्य लढत आहे. एनडीएच्या द्रौपदी मुर्मूंना 70% मतदान मिळण्याचा विश्वास एनडीएसह राज्यातील शिंदे भाजपच्या आमदारांनी व्यक्त केला. या निवडणुकीचा निकाल येत्या 21 तारखेला लागणार आहे. भाजप आमदार आणि खासदारांचं संख्याबळ पाहता एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जातोय. राज्यातील